नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत. सर्वात आधी तर तुम्हा सर्व प्रेक्षकांचे आभार, कारण लाखोच्या संख्येने तुम्ही आमची ही सिरीज बघताय. बघा, ज्या व्यक्तीला पंतप्रधानांनी 15 तारखेला म्हणजे 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरती बोलवलं, त्या तरुण मुलापासून ते चितळ्यांपर्यंत अनेक उद्योगपती आमच्या ह्या मालिकेतनं तुमच्या भेटीशी येत आहेत. आणि मला आनंद आहे की महाराष्ट्रातले धोरणकर्ते, स्पेशली देवेंद्र फडणवीस हे सिरीज बघतात. त्याबरोबर राज्याचे उद्योगमंत्री ही सिरीज बघतायत आणि महाराष्ट्र राज्यातले वेगवेगळे उद्योगपती असं म्हणतात की आमच्या अडचणी पण तुमच्यासमोर आम्ही मांडतो. ज्या वेळेला मेक इन इंडियाबद्दल पंतप्रधान बोलतात त्यावेळेला आपला थोडासा गैरसमज असा होतो की मेक इन इंडिया म्हणजे भारतामध्ये प्रोडक्शन. माझ्या मते ते ॲसेंबल आहे, जसं ॲपलचं आहे. आता ॲपलनी ज्या फोनवरून मी तुमच्याशी आता संवाद साधतो आहे, 15 Pro Max, तर अशा पद्धतीचे सगळे फोन हे भारतामध्ये बनवायला सुरुवात केली आणि आता आपण एक ॲपल फोन एक्सपोर्ट करण्यामध्ये जगातल्या पहिल्या काही महत्त्वाच्या लिडिंग देशामध्ये आहोत. आणि अशा वेळेला आपल्या इचलकरंजीचे असलेले श्री बोरा माझ्यासोबत आहेत. त्यांनी मला सांगितलं की त्यांचं 12वीपर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमामध्ये झालं आहे. ते उत्तम वक्ते आहेत आणि त्यांचा व्यवसाय फक्त 7,000 कोटी रुपयाचा. किती किती वर्षातला आहे बोरा साहेब? एक तर तुमचं पूर्ण नाव सांगा. येस, माय नेम इज प्रशांत बोरा आणि मी फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आहे. 2004 मध्ये मी बिझनेस फील्डमध्ये आलो. 2004 मध्ये, आणि 2004 ते 2013-14 भरपूर स्ट्रगल करायला लागलं. भरपूर अप्स अँड डाऊन्स आणि चॅलेंजेस फेस करायला लागले. आणि लास्ट 10 वर्षामध्ये आमची ग्रोथ ट्रिमेंडस झाली. लेट्स से 2014-15 मध्ये आम्ही वर्षाला 300-400 करोड रुपये टर्नओव्हर करत होतो. त्याच्यापासून आम्ही ऑलमोस्ट आता 7,000 करोड रुपयाचा टर्नओव्हर मागच्या वर्षी केला. आणि काय करता तुम्ही एक्सपोर्ट? आणि आम्ही बेसिकली ॲज अ ग्रुप व्हेरियस ॲक्टिव्हिटीजमध्ये आहे. आम्ही मर्चंट एक्सपोर्ट्स म्हणून एक ॲक्टिव्हिटी असते की ज्याच्यामध्ये जसं लोकल ट्रेडिंग होतं की पुण्यातला माल कधी बँगलोरला विकला जातो किंवा बँगलोरमधला माल कधी अहमदाबादला जातो, अहमदाबाद मार्केटमधला माल कधी जयपूरला जातो अँड व्हाईस वर्सा. तसंच जी काही इंडियामध्ये एक्सेस इन्व्हेंटरी असते ती इन्व्हेंटरी आम्ही ऑल ओव्हर द वर्ल्ड 50पेक्षा जास्त देशांमध्ये एक्सेस इन्व्हेंटरीमध्ये काही येऊ शकतं. एक्सेस इन्व्हेंटरीमध्ये काही येऊ शकतं. जसे तुमचे आयफोन्स येऊ शकतात की आयफोन 16 जेव्हा लॉन्च झाला तेव्हा जर आयफोन 15ची भरपूर जास्त इन्व्हेंटरी होती डिस्ट्रीब्युशन चॅनलमध्ये आणि त्यांना ती लिक्विडेट करायची होती, तर ती तशा प्रकारची इन्व्हेंटरी आम्ही उचलतो आणि ती वेगवेगळ्या देशांमध्ये नेऊन विकतो. तर मर्चंट एक्सपोर्ट्स ह्या कॅटेगरीमध्ये आम्ही मागच्या 6 वर्षापासून नंबर 1 प्लेअर आहे. हाच तुमचा USP आहे की जी इन्व्हेंटरी आहे ती तुम्ही वेगवेगळ्या देशांना विकता. वेगवेगळ्या देशांमध्ये आम्ही. पण हे इन्व्हेंटरी आयडेंटिफाय कशी करता? नवीन प्रोडक्ट लॉन्च झाला, भरपूर असे B2B पोर्टल्स आहेत, प्लॅटफॉर्म्स आहेत की आम्ही कॉन्फरन्सेसला जातो, वेगवेगळ्या इव्हेंट्सला जातो. तिथे हजारो लोक येतात ऑल ओव्हर द वर्ल्ड, राईट फ्रॉम लेट्स से जमैकन आयलँड्स पासून, मेक्सिको पासून, अर्जेंटिना पासून, तुम्हाला सौदी अरेबिया, नायजेरिया, इथिओपिया, वेगवेगळ्या देशांमधले लोक तिथे येतात आणि आम्हाला माहिती असतं की कुठल्या देशांमध्ये कुठल्या प्रोडक्टची रिक्वायरमेंट आहे आणि तिथे सप्लाय व्यवस्थित होऊ शकत नाहीये. कुठलीही कंपनी आजच्या डेटमध्ये जेवढे देश आहेत, समजा 195 देश आहेत आपण म्हणू, तर 195 देशांमध्ये प्रत्येक देशामध्ये त्यांचं डिस्ट्रीब्युशन चॅनल तेवढं स्ट्रॉंग नाहीये. पहिला तर नाहीच आहे 195 देशांमध्ये. पण समजा कदाचित सॅमसंग आणि ॲपल ह्या अशा कंपन्या आहेत की ज्यांचं ऑफिशियल चॅनल मोस्ट ऑफ द देशांमध्ये आहे. पण मोबाईल फोन एक असा आयटम आहे की ज्याची सप्लाय डिमांड जी आहे ती कुणी प्रेडिक्ट करू नाही शकत. फॉर एक्झाम्पल, इंडियामध्ये 140 करोड लोक राहतात आणि महिन्याला जवळजवळ 1.5 ते 1.25 करोड मोबाईल विकले जातात. तर वर्षाला जवळजवळ 20 ते 22 करोड मोबाईल फोन्स विकले जातात. तर एक आयफोन 15 Pro Max कुठल्या कलरचा व्हेरियंट, काय किती जीबीचा व्हेरियंट, म्हणजे 256 GB रॉमचा पाहिजे का 512 GB रॉमचा पाहिजे का 1 TB रॉमचा पाहिजे, ते किती विकले जातील हे तुम्ही कितीही पैसे खर्च केले आणि रिसर्च केला तर ते प्रोजेक्शन तुमचे करेक्ट येऊ नाही शकत. त्यामुळे इदर यू हॅव एक्सेस इन्व्हेंटरी और यू हॅव देर इज higher demand there in the market. And this is how this business functions. आणि हे मेक इन इंडिया प्रोग्राममुळे इंडियामधल्या प्रोडक्ट्सच्या प्राइसेस ह्या आजच्या डेटला ॲट पार आहेत विथ द वर्ल्ड मार्केट. आणि ते ॲट पार असल्यामुळे आजच्या डेटला आपला इंडियातून मर्चंट एक्सपोर्ट्स होतोय. जर 2018-19 मध्ये मर्चंट एक्सपोर्ट्स इंडियातून हार्डली 3,000 करोड व्हायचा वर्षाला, व्हेरज मागच्या वर्षी
फक्त बोरा मल्टीकॉर्पनीच 4,500 करोडचा मर्चंट एक्सपोर्ट Wow. केलाय आणि आमचा ओव्हरऑल बिझनेस जो आहे तो अदर दॅन मर्चंट एक्सपोर्ट्स वी आर इन टू डिस्ट्रीब्युशन, वी आर इन टू ई कॉमर्स बिझनेस, वी आर ऑल्सो इन टू B2B लोकल ट्रेडिंग. Okay. सो ऑल दीज बिझनेसेस पुट टुगेदर वी हॅव डन 7,000 crores लास्ट इयर. करेक्ट. तर ज्यांना माहिती आहे त्यांना सोडून इन्व्हेंटरीज म्हणजे शिल्लक राहिलेली अशी गोष्ट की जी कुठेतरी विकायची आहे आणि प्रशांतनी ते आयडेंटिफाय करून जगातल्या किती देशामध्ये प्रशांत तुम्ही विकता? आम्ही आमचे कस्टमर्स तर तसे बघितले तर 100 पेक्षा जास्त देशांमध्ये आहेत. राईट. Yeah, so there are various hubs there in the world when it comes to international trading. The biggest hubs in the world are Hong Kong, Singapore, Dubai, Amsterdam in Europe, and then Miami, because Miami is a gateway to Latin American markets. Latin America मध्ये ही भरपूर इन्व्हेंटरी जाते कारण प्रत्येक लॅटिन अमेरिकन देशामध्ये फार स्ट्रॉंग नेटवर्क नाहीये कंपन्यांचं, म्हणून तिथे ती इन्व्हेंटरी कमी असते की त्यांना वाटतं की अरे हा प्रोडक्ट जो आहे तो 5,000 विकले जातील मेक्सिकोमध्ये, तर ते 5,000च टाकतात पण तिथं 15,000 पीसची रिक्वायरमेंट आहे. वा. मग ती 10,000ची रिक्वायरमेंट लोकांना तर फोन पाहिजे ना, ती कशी फुलफिल होणार. तर ते आमच्यासारख्या ज्या कंपनी आहेत अशा 10,000 पेक्षा जास्त ट्रेडिंग कंपनीज आहेत अक्रॉस द ग्लोब. देर आर कंपनीज देअर इन दुबई, इन हाँगकाँग विच आर डुईंग क्लोज टू 20,000 crores अ इयर टर्नओव्हर, whereas we are just doing 5,000 crores in the international market. आणि पोटेन्शियल जर विचारलं तर तरुण जे बघतायत तुमच्याकडे, पोटेन्शियल बघा, बिझनेस जो आहे तो रोज तुम्हाला काही ना काही नवीन उडकत राहायला लागेल. आम्ही हमेशा म्हणतो की बिझनेस म्हणजे काय की तुम्ही कुठल्याही देशात जाता तर तुम्हाला ट्रेंड्स तिथे ऑब्झर्व करायला लागतील, कुठल्याही बिझनेसमधल्या ट्रेंड्स तुम्हाला ऑब्झर्व करायला लागतील. समजा उद्या कुठला तरी एआयचा एक प्रोडक्ट अमेरिकेत लॉन्च झाला तर तो प्रोडक्ट कदाचित 3 महिन्यानंतर जपानमध्ये लॉन्च होतो किंवा अमेरिकेत आणि जपानला एका टाइमला लॉन्च होतो. पण त्याच्यानंतर मग तो कोरियाला जातो, तैवानला जातो, मग त्याच्यानंतर तो थायलंडला जातो, मग इंडियाला येतो. तर हे ट्रेंड्स तुम्हाला ऑब्झर्व करत राहायला लागेल आणि तुम्हाला रोज काम करत राहायला लागेल तरच तुमचं बिझनेस सस्टेनेबल होऊ करणं हे इतकं सोपं नाही ना. तुम्हाला एक तर ग्लोबल कनेक्ट लागेल. ग्लोबल कनेक्ट फार सोपं झालंय आता. सी नाऊ बिकॉज ऑफ इंटरनेट यू आर कनेक्टेड टू ऑलमोस्ट ऑल द कंट्रीज इन द वर्ल्ड. ॲज आय टोल्ड यू देर आर B2B प्लॅटफॉर्म्स देअर. फॉर एक्झाम्पल GSM एक्सचेंज म्हणून एक B2B प्लॅटफॉर्म आहे मोबाईल फोन्स आणि कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स. तुम्ही गुगल करून बघू शकता GSMExchange.com. तर ते वर्षातून 3 एक्झिबिशन्स त्यांचे घेतात. ते दुबईला एक्झिबिशन असतो, तिथे आम्ही एक्झिबिट करतो. ह्या वर्षी आम्ही मायामीमध्ये पुढच्या महिन्यात सप्टेंबर 2 ते सप्टेंबर 5 त्यांचं एक्झिबिशन आहे, तिथेही आम्ही एक्झिबिट करतो फॉर द फर्स्ट टाइम. आणि बार्सिलोनालाही त्यांचं एक मोठं एक्झिबिशन वर्षातून असतं की जिथे कमीत कमी 5,000 लोक हा प्रकारचा बिझनेस करणारे येतात. अँड यू कॅन ऑलवेज बी इन टच विथ देम थ्रू व्हॉट्सॲप, थ्रू व्हेरियस ॲप्स दॅट आर अवेलेबल. तर एवढं डिफिकल्ट नाही आहे पण सोपं तर नाही आहे. जर एखाद्या माणसाला खरंच काहीतरी मोठं करायचं असेल तर त्याला डेप्थ फार जरुरी आहे. विदाऊट डेप्थ, विदाऊट हार्डवर्क, विदाऊट डेडिकेशन, विदाऊट सिंगल माइंडेड कमिटमेंट आणि परसिव्हरन्स तुम्ही काहीच अचीव्ह करू शकत नाही. फाईन. शिल्लक राहिलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मोबाईल फोन. हो. त्याशिवाय 10 आणखी अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या इन्व्हेंटरी तुम्ही सेल करता? भरपूर मला सांगा. इन्व्हेंटरी आम्ही तुम्हाला सांगू शकतो की जसे आम्ही एअरपॉड्स करतो, मॅकबुक्स काही करतो. त्याच्यानंतर काही नवीन ब्रँड्स आहेत. फॉर एक्झाम्पल डायसन म्हणून आहे की जे हेअर स्टायलर विकतात इंडियामध्ये किंवा एअर प्युरिफायर्स विकतात. त्यांचे प्रोडक्ट आम्ही इंडियातून एक्सपोर्ट करतो. तर ज्या काही प्रोडक्टची डिमांड इंडियामध्ये नाही आहे आणि ती प्रोडक्ट कंपनी स्पेशल प्राइसला देते आणि तेव्हा जेव्हा आम्हाला माहित पडतं की हा प्रोडक्टची तर ह्या देशामध्ये रिक्वायरमेंट आहे तर तो प्रोडक्ट आपण इथं विकत घेऊन त्या देशात नेऊन विकू शकतो. So basically you are connecting the dots. Yeah, we are connecting the dots. We have warehouses in Hong Kong, in Dubai, and we have a third-party warehouse in Miami as well. So I have almost 15 people working in our Dubai office only for this trading business. Great. Yeah. And overall, we have 300 plus people working in our group companies. Fine. हा जो एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे तुमचा तो काही एका दिवसात झालेला नाहीये. बरोबर. सो जसं मी तुम्हाला सांगितलं की 2004 पासून मी बिझनेस मध्ये आलो अँड आय एम अ ट्रू फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर. सो वेन आय स्टार्टेड आय डिड नॉट हॅव अ पेनी इन माय पॉकेट. ओके. घरातून काही पैसे घेण्यासारखी काही परिस्थिती नव्हती आणि घरातल्यांचं नावही नव्हतं कारण मी इचलकरंजीचा आहे आणि मी पुण्यात येऊन बिझनेस चालू केला. तर मी बिझनेस प्लॅन तयार केला, मग इन्व्हेस्टर्स उडकले, मग मला इन्व्हेस्टर्स मिळाले आणि तशी माझ्या लाईफची जर्नी चालू झाली. आणि 2004 ते 2008 मी वॉटर ट्रीटमेंट बिझनेसमध्ये होतो. मग मी वॉटर ट्रीटमेंटच्या बिझनेससाठी चायनाला जायचो. मग चायनाला गेल्यावर मला समजलं की मोबाईल फोनच्या फील्डमध्ये फार जादा ग्रोथ होणार आहे येणाऱ्या
10 वर्षात 15 वर्षात. आणि म्हणून मी 2009ला माझा स्वतःचा ब्रँड लॉन्च केला इंडियामध्ये. वी रेज्ड ऑलमोस्ट $10 million इन्व्हेस्टमेंट ड्युरिंग 2009. बियॉन्ड म्हणून ब्रँड होता. तुम्ही जर गुगल केला तर अजूनही तुम्हाला भरपूर माहिती मिळेल. बिपाशा बसू आमची ब्रँड अँबॅसेडर सुद्धा होती. बट देन दॅट वॉज अ रॉंग बिझनेस फॉर अस बिकॉज ब्रँड बिल्डिंग वॉज अ डिफिकल्ट एक्सरसाइज ड्युरिंग दोज डेज. अँड इवन टुडे इफ somebody has to build a brand in a country like India, needs to perhaps pump in few hundred crores for advertising. So with the kind of investment we had, it was a wrong business. And then we tried our best. We tried our best. We became successful in feature phones business. पण ते आम्ही त्याच्यानंतर स्मार्टफोन लॉन्च केले, टॅबलेट्स लॉन्च केले आणि त्याच्यामुळे आम्हाला अपयश आलं. तो 2013ला मी ऑलमोस्ट आय वॉज बॅक टू स्क्वेअर वन. मध्ये गेले होता. मॅन्युफॅक्चरिंग नाही, आम्ही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करून आणायचो चायनातून आणि इथे इंडियामध्ये ॲज अ ब्रँड विकायचो. आमचे प्रत्येक राज्यामध्ये डिस्ट्रीब्युटर्स होते. जवळजवळ 400 पेक्षा जादा जिल्ह्यांमध्ये आमचे डिस्ट्रीब्युटर्स होते. त्याच्या नंतर सुद्धा आम्ही ह्या बिझनेसमध्ये कामयाब होऊ शकलो नाही बिकॉज ऑफ द limitation related to capital, because of the amount of risk we could take, because sometimes some such businesses need you to go down by a few hundred crores and then you start making money. जसं तुम्हाला सांगायचं तर मागच्या 5-7 वर्षामध्ये कुठल्या ब्रँड्स इंडियामध्ये मोठ्या झाल्या. विवो एक ब्रँड आहे जी फार मोठी झाली. ओप्पो एक ब्रँड आहे जी फार मोठी झाली. तर विवोनी 2200 करोड रुपये तर IPL वरच खर्च केले. तर इंडियन ब्रँड ज्याच्याकडे 50 करोड 100 करोड रुपयाची कॅपिटल आहे ती त्याच्याबरोबर कसं काय कॉम्पिट करणार. त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्यांच्याकडे इकोसिस्टीम आहे. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सुद्धा हे समजणं जरुरी आहे. जर कुठल्या बिझनेसला ग्रो व्हायचं असेल तर त्याची इकोसिस्टीम तयार होणं फार जरुरी आहे. इकोसिस्टीम म्हणजे काय, फोन डिझायनिंग पासून चायनाच्या शेन्झेनला जर तुम्ही गेला तर तिथं कमीत कमी 500 डिझाईन हाऊसेस आहेत. त्या 500 डिझाईन हाऊसेसमध्ये कमीत कमी प्रत्येक डिझाईन हाऊसमध्ये समजा ॲव्हरेज 8-10 लोक पकडले तर 5000 लोक फक्त फोनचं डिझायनिंग करतात किंवा इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्टचं डिझायनिंग करतात. की रोबोट बनवायचं आहे तर रोबोट कसा दिसायला पाहिजे, किंवा घड्याळ बनवायचं आहे, स्मार्टवॉच बनवायचं आहे तर स्मार्टवॉच कशा प्रकारचं दिसायला पाहिजे. त्याला इंडस्ट्रियल डिझाईन म्हणतात. मग त्याचं मेकॅनिकल डिझाईन करणारे लोक असतात. मग त्यांना जे हे शिकवलं गेलंय त्याच्यासाठी व्होकेशनल कोर्सेस आहेत चायनामध्ये. तसे कोर्सेस आपल्या देशामध्ये सुद्धा असायला पाहिजेत. तर हे चायना सारख्या देशामध्ये हे डेलिबरेटली सगळं प्लॅनिंग करून घडवलं गेलंय. आर यू पार्ट ऑफ एनी गव्हर्नमेंट एजन्सी? प्लॅनिंग आय एम ऑन एक्सपोर्ट, आय एम ऑन एक्झिक्युटिव्ह कमिटी ऑफ एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. So it is called as a MEDEPC. MEDEPC is Mobile and Electronic Devices Export Promotion Council. आणि महाराष्ट्राच्या कुठल्या समितीवर? महाराष्ट्राच्या नाही. आणि मी मर्चंट एक्सपोर्टर्स असोसिएशनचा प्रेसिडेंट आहे इंडियाचा. खूपच छान. येस. अच्छा, एक छोटा प्रश्न जे प्रेक्षकांना पडेल. तुमचं थोडंसं तुम्ही बॅकग्राऊंड सांगितलं इचलकरंजीपासनं. तुमचं शिक्षण काय झालं फायनली, आणि दुसरा एक पुढचा प्रश्न की तुम्ही दिवसातले किती तास काम करता? मी बेसिकली 12वीपर्यंत जसं सांगितलं की इचलकरंजीमध्ये होतो. आणि 12वीमध्ये मी आमच्या वेळेस PCM ग्रुप असायचा, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स. त्याच्यामध्ये मी आय वॉज 82nd इन महाराष्ट्र. सो दॅट इज हाऊ आय मेड इट टू UDCT बॉम्बे. ड्युरिंग दोज डेज देर वॉज अ ह्यूज क्रेज देअर फॉर UDCT. इट यूज टू हॅव हायर क्लोजिंग दॅन इवन कॉम्प्युटर सायन्स इन VZTI अँड COEP. आणि तिथून मी 2002ला पासआउट झालो. आणि 2001 वर्ष मी जॉब केला. Because I always knew that I want to do something of my own. I want to build something of my own. So I had this dream of becoming a pioneer, a visionary who does something that nobody has done. And that is how I embarked on entrepreneurial journey in 2004. आणि पहिल्याचे 15-20 वर्ष फार डिफिकल्ट होते. 15 वर्ष फार जादा डिफिकल्ट होते. दिवसातून 12 तास काम करायला लागायचं, कधी 14 तास काम करायला लागायचं, कधी 10 तासही काम केलं असं नाही आहे. हार्डवर्कपेक्षा तुम्हाला स्मार्ट वर्क करायला लागेल. की फक्त हार्डवर्क करून चालणार नाही. तुम्हाला यू हॅव टू बी रिसोर्सफुल. तुम्हाला तुमचे नेटवर्क चांगलं पाहिजे, तुमचे कनेक्शन चांगले पाहिजेत, आणि तुम्हाला चांगल्या मॅनेजमेंट स्किल्स यायला पाहिजेत. यू शुड हॅव two kinds of acumen which are very important if you want to become a great businessman. One is people acumen, and another is financial acumen. Because these two acumen you cannot outsource. You cannot borrow. I cannot borrow people acumen from somebody else and become successful in my business. I cannot borrow financial acumen at times in certain areas of business to become successful based on somebody else's financial acumen. So these two are the must. This is what I always tell people. महाराष्ट्रातल्या तरुणाकडे कसं बघता तुम्ही? बघा, आज इंडियातले जे तरुण आहेत त्यांच्यामध्ये भरपूर पोटेन्शियल आहे. मी जसं थोड्या वेळ आधी तुम्हाला सांगितलं की 1990ला ही फार अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे की इंडियाची इकॉनॉमी कदाचित
$335-340 बिलियन होती आणि चायनाची इकॉनॉमी $390 बिलियन होती. म्हणजे चायना वॉज जस्ट 15-18% अहेड ऑफ इंडिया. अँड मागच्या 35 वर्षामध्ये जर चायनाची ग्रोथ बघितली तुम्ही तर चायना हॅज बिकम अ $20 ट्रिलियन इकॉनॉमी, वेअर ॲज वी आर नॉट इवन ॲट 4.5 ट्रिलियन, वी आर परहॅप्स ॲट 4 ट्रिलियन. म्हणजे आपल्या 5 पट चायना पुढे गेलं. म्हणजे जवळजवळ 400% आपल्यापेक्षा ज्यादा त्यांची आजच्या डेटला जीडीपी आहे, व्हेरज 1990ला फक्त 15%च होती. तर इंडियन गव्हर्नमेंटला इज ऑफ डुईंग बिझनेसवर काम करणं फार जरुरी आहे. इथले युथ जे आहेत ते पुढे जाऊन या कठीण परिस्थितीत धंदा करू शकतील का नाही करू शकतील, ह्या प्रश्नाचं उत्तर प्रामाणिकपणे प्रत्येक पॉलिटिशियनला द्यायला लागेल, प्रत्येक ब्युरोक्रॅटला द्यायला लागेल. टू मच ऑफ ब्युरोक्रॉसी इज नॉट गुड फॉर बिझनेस. आणि एवढे प्रॉब्लेम्स असतील तर कदाचित जे ब्रेन ड्रेन आपण म्हणतो ते ब्रेन ड्रेन वाढतच राहील. मला माहिती नाही की भरपूर लोक म्हणतात की एवढे लोक, हजारो लोक मिलिनियर्स इंडियामधून दुसऱ्या देशांमध्ये गेले, ते कशामुळे जात आहेत? कारण ते वैतागून जातात. म्हणतात इंडियामध्ये मी राहिलो, आता मी मागच्या वर्षी कमीत कमी 50 करोडपेक्षा जास्त इन्कम टॅक्स भरला आहे. त्याच्या नंतर सुद्धा कधी कधी काही ना काही आम्हाला प्रॉब्लेम्स येतच राहतात. कारण वी बिलीव्ह इन डुईंग क्लीन बिझनेस, बिकॉज ॲज अ यंग एंटरप्रेन्योर आय नो दॅट आय एम हॅव्हिंग ह्यूज पोटेन्शियल, माय कंपनी इज हॅव्हिंग ह्यूज पोटेन्शियल टू ग्रो. पण तुम्ही कधी महाराष्ट्र राज्याच्या उद्योगमंत्र्यांना, कधी मुख्यमंत्र्यांना भेटला? मी काही मंत्र्यांना सेंटरमध्ये भेटलोय, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कधी भेटलो नाही. सेंटरमध्ये मी अर्जुनराम मेघवालना भेटलो होतो. एक आमच्या इंडस्ट्रीमध्ये छोटासा टेक्निकल प्रॉब्लेम होता, पण तो टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कोणीच आमची मदत करू शकलं नाही. आणि CBIC जे आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स, त्यांचे जे चेअरमन असतात विवेक जोहरी साहेब, आणि त्याच्या आधी अजित कुमार म्हणून चेअरमन होते 2020-21च्या दरम्यान, त्यांना दोघांनाही मी भेटलो होतो. मिनिस्ट्री ऑफ फायनान्सलाही आम्ही प्रेझेंटेशन दिले, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्सलाही प्रेझेंटेशन दिले, पण त्यांनी तेवढा सपोर्ट केला नाही मर्चंट एक्सपोर्ट्स इंडस्ट्रीला. कारण हा नवीन इंडस्ट्री आहे इंडियामध्ये, आणि इंडियामध्ये ही इंडस्ट्री मी जसं सांगितलं 2018मध्ये 3,000 करोडची होती. 3,000 करोड पासून आता ती जवळजवळ 40,000 करोडची इंडस्ट्री झाली आहे. म्हणजे जवळजवळ $5 बिलियन आम्ही फॉरेक्स इंडियासाठी आम्ही जनरेट करतोय. त्याच्यानंतर सुद्धा जेवढा सपोर्ट गव्हर्नमेंटनी द्यायला पाहिजे होता तेवढा सपोर्ट दिला नाही. शेवटी मग आम्हाला हायकोर्टला जायला लागलं काही एका टेक्निकल इश्यूसाठी, आणि हायकोर्टमध्ये आम्ही केस जिंकलो. मग त्याच्यानंतर आता परवाच आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा ती केस जिंकलो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अगेन्स्ट. आणि आता आम्हाला शेवटी न्याय मिळाला. म्हणजे त्या 2019चे माझे 15 करोड रुपये अडकलेले. मला जरा हे खूप वाईट वाटतं की आपल्याकडे व्यवसाय करणं आणि व्यवसायातनं पैसा कमावणं ह्याच्याबद्दल नैतिक आणि अनैतिक खूप प्रश्न आपल्यालाच पडलेले असतात, आणि व्यवस्थितल्या लोकांना तर खूपच जास्त प्रश्न पडलेले आहेत, आणि त्यांना असं वाटतं की या अशा पठडीतच ते चाललं पाहिजे. मला आशा आहे की मी ज्या वेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना म्हटलं की ह्याच्याकडे, आणि ह्याच म्हणून नव्हे, ह्याच्या आधीच्या पण मुख्यमंत्र्यांना, प्रत्येक वेळेला त्यांनी काही ना काहीतरी गोष्टीमध्ये सुधारणा केली. जसं मी म्हटलं होतं की चाकण MIDCमध्ये जे गुंडाराज सुरू आहे त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी करा, तर त्याच्याबद्दल त्यांनी मोकोकासारखी गोष्ट आणली, आणि त्याबद्दल आता बरेच लोक इंडस्ट्रियलिस्ट आम्हाला थँक्यू म्हणतात. किंवा हिंजवडीचा प्रश्न आम्ही ज्या पद्धतीने गेली महिनाभर मांडतो आहोत, म्हणजे आता आम्ही म्हटलं होतं की ह्या पालकमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष द्यायला हवं. आम्हाला आनंद आहे की आमच्या त्या मोमेंटनंतर मोठ्या प्रमाणामध्ये पालकमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील स्वतः त्यांनी बैठका घेतल्या. त्यामुळे प्रशांत जे बोलत आहेत त्याबद्दल मला खात्री आहे की या मुलाखतीनंतर काहीतरी फरक पडेल, लगेच काही बदलणार नाही, सुरुवात होईल. कारण ती सुरुवात गरजेची आहे. मला आणखीन एक प्रश्न पडला आहे की प्रशांतसारखे लोक आपल्याकडे टेक्निकल ॲडवायझर, पॉलिसी मेकिंगच्या ॲडवायझरमध्ये का नाही आहेत? तुम्ही कायमस्वरूपी ब्युरोक्रसीवरती कसे डिपेंड राहता? हॅव्हिंग सेड दिस, प्रशांत, हा बिझनेस सोडून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या व्यवसायामध्ये पोटेन्शियल दिसतं आहे? Before I answer your question, I would like to clarify that there is a lot of reform happening in India. GST is also a very good reform. I do not want to say that the government is not taking necessary steps, but government is not doing enough. This is the concern that you have, and this is the concern I have, and this is the concern perhaps millions of businessmen across India have. And there are always loopholes there. There are always ambiguities there in the law, and genuine businessmen are also suffering बिकॉज ऑफ दॅट. बघा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर मी म्हणतो नेहमी की जे काही बेसिक
रिक्वायरमेंट्स असतात त्या बेसिक रिक्वायरमेंट्सशी रिलेटेड तुम्ही कुठलाही बिझनेस केला तर तो Okay. चांगला बिझनेस आहे ओके. की राईट फ्रॉम क्लोदिंग पासून तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये गेला. आता मोबाईल एक हॅज बिकम अ बेसिक नेसेसिटी. तर असे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट येत राहतील किंवा वेअरेबल आणि हेअरेबल इज गोइंग टू बी द न्यू ग्रोथ सेक्टर इन द कमिंग इयर्स. आणि तशाच प्रकारे AI रिलेटेड प्रोडक्ट जे आहेत त्याच्यामध्येही भरपूर पोटेन्शियल आहे. Great. आम्ही रिसेंटली एक ओटेक म्हणून ब्रँड रजिस्टर करून लॉन्च केला इंडियामध्ये आणि त्याच्यामध्ये इंडियातला आम्ही पहिला ओटेक AI माऊस लॉन्च केलेला आहे. माऊस. दॅट इज अ डिफरंट बिझनेस. वी हॅव नॉट टॉक्ड अबाउट दॅट बिझनेस बिकॉज आय Okay. हॅव व्हेरियस बिझनेसेस अदर दॅन इंटरनॅशनल ट्रेडिंग. वी आर इन टू डिस्ट्रीब्युशन, वी आर इन टू ई-कॉमर्स, वी आर ऑल्सो इन टू मॅन्युफॅक्चरिंग अँड रिसेंटली वी हॅव लॉन्च्ड आवर ओन brand of various products. So we have launched a brand called as Otek, in which we are selling AI mouse, we are selling LCD projectors, we are selling air purifiers, we are planning to launch some vacuum cleaners and some other technological products in Otek brand. जसं रतन टाटांनी एक इनिशिएटिव्ह घेतलं होतं की जे नवीन स्टार्टअपवाले आहेत किंवा जे आत्ता काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग करतात त्यांना ते असोसिएट करतात. तुम्ही असं काही करता की जे, कारण आता हा व्हिडिओ अनेक लोक बघणार. See, as I told you, I am a motivational speaker. I go to various engineering Places. colleges, various business schools to deliver speeches on entrepreneurship and management. आणि मी जे काही बडिंग एंटरप्रेनर्स आहेत किंवा जे काही स्टुडंट्स आहेत ज्यांच्याकडे चांगल्या आयडियाज आहेत त्यांना नेहमी भेटत राहतो. रिसेंटली आय वेंट टू इवन जॉन डेअर टू डिलिव्हर अ स्पीच ऑन क्रिएटिंग entrepreneurial mindset inside the organization. That is a very important aspect for any organization. तर अशा प्रकारचे आम्ही वर्कशॉप्स करत राहतो आणि लोकांना जर काही हेल्प लागत असेल तर किंवा जे कोणी मॅन्युफॅक्चरिंग करतात. ॲज ऑफ नाऊ असं काही मी स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्टमेंट फार ज्यादा करत नाही. आय हॅव रिसेंटली इन्व्हेस्टेड इन कपल ऑफ स्टार्टअप्स रिलेटेड टू फर्निचर बिझनेस. किंवा जे मॅन्युफॅक्चरर आहेत ते तुमच्याशी अप्रोच होऊ शकतात. हो 100%. सी बिझनेस इज ऑल अबाउट हॅव्हिंग अ गुड नेटवर्क, हॅव्हिंग ब्रिंगिंग रिसोर्सेस टुगेदर. ठीक. एक शेवटचा प्रश्न, व्यवसायात यशस्वी होण्याची काही पंचसूत्री, दशसूत्री? येस. सी बिझनेसमध्ये जर तुम्हाला कामयाब व्हायचं असेल तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे हे स्वप्न मोठं बघणं फार जरुरी आहे. आणि लोक स्वप्न मोठं बघायचं त्याच्यासाठी सुद्धा घाबरतात. जर मला कोणी विचारलं की प्रशांत तू किती मोठा होऊ शकतोस, तर मला इझिली मी लोकांनी न विचारता सांगतो की कदाचित मी 100% बिलिनियर होईल. बिलिनियर म्हणजे काय की पूर्ण वर्ल्डमध्ये मला नाही वाटत की 4,000-5,000 पेक्षा जादा लोक बिलिनियर आहेत. म्हणजे ह्या दुनियामध्ये 750 करोड लोक राहतात. त्याच्यात तुम्हाला टॉप 5,000 लोकांमध्ये यायचं असेल तर तुम्हाला बिलिनियर व्हायला लागेल. आणि इट इज नॉट ओनली अ मॉनिटरी ड्रीम दॅट यू मस्ट हॅव. यू कॅन हॅव एनी काइंड ऑफ ड्रीम. स्वप्न मोठी बघा. म्हणजे मी नेहमी म्हणतो की आवर ड्रीम्स हॅव टू बी बिगर, आवर अँबिशन हायर. फक्त ड्रीम्स मोठे असून आणि अँबिशन हायर असून चालणार नाही. आवर कमिटमेंट डीपर अँड आवर एफर्ट्स ग्रेटर. तर नेहमी मी लोकांना सांगतो की पॅशन असणं फार जरुरी आहे आणि कंटिन्युअस लर्निंग फार जरुरी आहे. आणि सिंगल माइंडेड कमिटमेंट नाही आहे, ऑब्सेशन विथ डिटेल्स नाही आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की टू बेसिक ॲक्युमेन यू शुड ऑलवेज हॅव इन ऑर्डर टू बिकम अ ग्रेट लीडर. वन इज पीपल ॲक्युमेन अँड अनदर इज फायनान्शियल ॲक्युमेन. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. माझ्या रोजच्या प्रवासामध्ये अशी काही चांगली लोक भेटली आणि ती NDTVच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणली की आम्हाला आनंद होतो. यातनं काहीतरी तुम्हाला प्रेरणा मिळते आहे आणि काही नवीन कल्पना सुचतात. कॅमेरावर निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.